सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास हे काम नव्हे जबाबदारी आमची। संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इर्शालवाडी पुनर्वसनाला गती। रेकॉर्ड ब्रेक वेळेत प्रकल्पग्रस्त लोकांना घर। संपूर्ण सरकार व एकनाथजी शिंदे हे इर्शालवाडी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। विशेष कार्याधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंगेशजी चिवटे। इर्शालवाडी इथे 7-8 महिन्यात गतिमानपणे घराचे बांधकाम पूर्ण होत आहे, ज्यामुळे आपत्तीग्रस्तांना निवारा मिळण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलपणामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने विक्रमी वेळात हे पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे। विशेष कार्याधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंगेशजी चिवटे यांनी इर्शालवाडी दौऱ्यात याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली। तहसीलदार चव्हाण, BDO, सिडको, नागटिळक साहेब, सरपंच मॅडम व इतर पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत चिवटे यांनी सांगितले की मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आज इथे आलो आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी उशिरा प्रशासनाला सूचना दिल्या आणि पुढील 2 दिवसात ते स्वतः इर्शालवाडीला भेट देणार आहेत। त्यांचे आदेश असल्यामुळे आम्ही यावर तत्परतेने काम करत आहोत। यावेळेस मंगेशजी चिवटे यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात हे लोक मुख्य प्रवाहात परत येत आहेत। त्यांना दुःखातून बाहेर काढून नव्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत। निवारा ही त्यांची हक्काची गोष्ट आहे आणि त्यांना ती दिली जात आहे। यावेळी उपस्थित प्रशासनाने दिलेले धीर आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आश्वासन हे इर्शालवाडीच्या पुनर्वसनास एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। या पुनर्वसनामुळे आपत्तीग्रस्तांना फक्त घरं मिळणार नाहीत, तर नवीन जीवनाची दिशा देखील मिळणार आहे। त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी प्रशासनाच्या आणि सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आपत्तीग्रस्तांना संदेश देताना मंगेशजी चिवटे म्हणाले, तुम्ही एकटे नाहीत। मुख्यमंत्री शिंदे आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। तुम्हाला या कठीण काळातून सावरण्यासाठी पूर्ण प्रशासन तुमच्या मदतीला आहे। हे लोक या घटना विसरून एक नवे आयुष्य सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलपणामुळे आणि तत्परतेने दिलेल्या आदेशामुळे इर्शालवाडीतील जनतेला नव्या आशेचा किरण दिसत आहे। नमस्कार, मी मंगेश चिवटे, विशेष कार्याधिकारी मुख्यमंत्री सचिवालय। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार आज इर्शालवाडी इथे ज्या घरांचं पुनर्निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी आढावा घेण्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार मी आलेलो आहे। या ठिकाणी या भागाचे तहसीलदार श्री अभयसिंह चव्हाण साहेब आहेत, त्यासोबत नागटिळक साहेब आहेत जे शिर्केंच्या माध्यमातून या सगळ्या घरांची निर्मिती झाली आहे, त्यासोबत सरपंच मॅडम आहेत आणि सगळा अधिकारी वर्ग आहेत, पोलीस अधिकारी वर्ग आहेत। या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे की विक्रमी वेळेमध्ये या संपूर्ण इर्शालवाडीमध्ये जे आपत्तीग्रस्त होते त्यांना त्यांचा हक्काचा निवारा मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या 7 ते 8 महिन्यांमध्ये या घरांची निर्मिती करण्यात आली आहे आणि मला वाटतं एक रेकॉर्ड संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी झालेला आहे। आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अगदी 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकविरा देवीवरून परतीच्या प्रवासामध्ये त्यांनी रात्री उशिरा या सर्व घरांची पाहणी केली, त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाला काही सूचना पण दिल्या आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे पुढच्या अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि या इर्शालवाडीमध्ये जी दुर्घटना घडली, ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं, स्वतःचे जवळचे नातेवाईक गमावले, मात्र तरी देखील त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि झालेल्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांना स्वतःचा हक्काचा निवारा विक्रमी वेळेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि म्हणून त्या घरांचं लोकार्पण, चाव्या देण्याचा कार्यक्रम पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये अपेक्षित आहे। या निमित्तानं मला एकच सांगायचं आहे की या सगळ्या परिसरातील किंवा या दुर्घटनेतील सगळ्या इर्शालवाडीकरांना की बाबा तुम्ही एकटे नाही आहात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुमच्यासोबत आहे, अख्खं शिंदे सरकार तुमच्यासोबत आहे, अख्खं प्रशासन तुमच्यासोबत आहे आणि यापुढील काळात देखील कुठल्याही पद्धतीची जर मदत लागली तर हे सगळे प्रशासकीय अधिकारी आणि राज्याचं सरकार म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा झालेली जी घटना होती ती पुन्हा एकदा विसरून मला वाटतं एक नव्या आयुष्यामध्ये ही सगळी मंडळी पदार्पण करणार आहेत, म्हणून त्यांना येणाऱ्या पूर्ण आयुष्यासाठी आम्ही आमच्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।
तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.